काय तुम्हाला माहीत आहे का 22 कॅरेट सांगून 18 कॅरेटचं सोनं तुमच्या गळ्यात मारलं जाऊ शकतं? किंवा दागिन्यातल्या साध्या खड्याचेही पैसे सोन्याच्या भावाने वसूल केले जातात तुमच्याकडून. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पक्क बिल घेतलंय म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही, तर तुम्ही चुकताय. नमस्कार, मी आज आपल्याला अशाच काही गोष्टीविषयी माहिती सांगणार आहे ज्यामध्ये सोने खरेदीतील फसवणुकीचे असे प्रकार ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आता जवळपास आपण 10 प्रकार सोने खरेदीचे आपण पाहणार आहोत. व सर्वात शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप पण देणार आहे आणि ॲपविषयी एका माहिती सांगणार आहे की ज्या ॲपमध्ये तुम्ही माहिती टाकून सोन्याविषयी पूर्णपणे माहिती घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. सर्वात पहिली गोष्ट, अशुद्ध सोने शुद्ध म्हणून विकले जातात. प्युरिटी स्कॅम म्हणतात बघा याला. आणि आणखी जी लास्टची आहे ती पण अशीच आहे. कशी फसवणूक होते? ग्राहक 22 कॅरेटचे पैसे देतो, पण प्रत्यक्षात त्याला 18 किंवा 20 कॅरेटचेच दागिने दिले जातात. बाहेरून सोन्याचा मुलामा दिला असल्याने ते ओळखणं पण कठीण होतं. मग कसं फसतात आपण त्याच्यामध्ये? ग्राहक कसा फसतो? जेव्हा ग्राहक हॉलमार्क किंवा शुद्धतेचा शिक्का न पाहता केवळ विश्वासावर सोने खरेदी करतो. विश्वास तर कुणी देतो, पण तेव्हा फसवणूक होते. भविष्यात तेच सोने विकायला गेल्यावर दुसऱ्या सोनाराकडून समजते की ते सोने कमी कॅरेटचे आहे म्हणून. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे खड्याचे वजन सोन्याच्या भावात लावणे. स्टोन वेट फ्रॉड याला म्हणतात. अनेकदा हे ठाऊक नसते की दागिन्यातील हिरे, मणी किंवा खड्यांची किंमत सोन्यापेक्षा वेगळी असते. त्यात फसवणूक कशी होते? समजा एखादा हार 20 ग्रॅमचा आहे आणि त्यात 5 ग्रॅमचे खडे आहेत. दुकानदार पूर्णपणे 20 ग्रॅम सोन्याचा भाव लावतो. मग कसे फसतो आपण त्याच्यामध्ये? प्रत्यक्षात ग्राहकाने फक्त 15 ग्रॅम सोन्याचे पैसे देणे अपेक्षित असतं, पण एकूण वजन ग्रॉस वेट दुकानदार म्हणतो ग्रॉस वेट एवढं आहे. मग ग्राहकाला दाखवलं जातं ते. मग पुढे सोने विकायला गेल्यावर सोनार ते खडे 5 ग्रॅम काढून टाकतो आणि मग सांगतो की हे 15 ग्रॅमच सोनं आहे ज्यावेळेस आपण ते सोनं विकायला जातो. तर हा झाला दुसरा एक प्रकार. असे इंटरेस्टेड प्रकार आहेत पुढं. आता तिसरा प्रकार जो आहे तो मेकिंग चार्जेसमधून लूट कशी होते. मेकिंग चार्जेसमध्ये घडणावळ त्याच्यामध्ये काय पारदर्शकता नसल्याचा फायदा दुकानदार घेतो. आता कशी होते फसवणूक? काही दुकानदार सोन्याचा भाव स्वस्त आहे असे सांगून ग्राहकाला आकर्षित करतात, पण तो तोटा भरून काढण्यासाठी मेकिंग चार्जेस 30 ते 40% लावतात. साधारण ते तेवढे लावायला नाही पाहिजे. आणि मग आपण कसं फसला जातो त्याच्यामध्ये? ग्राहकाला वाटते की त्याने सोन्याने स्वस्त, आपण त्याच्याकडून सोनं स्वस्ताने घेतलंय, पण प्रत्यक्षात मेकिंग चार्जेसमुळे त्याला हा दागिना महागतच पडतो. जाहिरातीमधील 0 मेकिंग चार्जेसच्या अटी अनेकदा लपवलेल्या असतात. बऱ्याच वेळा जाहिरात लावलेली असते पण 0 मेकिंग चार्जेसच्या या अटी ज्या असतात ना, ह्या हाईड केलेल्या असतात, त्या दाखवत नाही. चौथा प्रकार बघा, वजनातील फेरफार. डिजिटल काट्यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो. आपण तर असं पाहतोच बाहेर. याच्या घटना खूप घडतात दुसऱ्या गोष्टीसाठी. मग सोन्यासाठी का नाही बरं होऊ शकत? होऊ शकतं. मग फसवणूक कशी होते? काटा योग्य ठिकाणी न ठेवता किंवा दागिन्यासोबत टॅग असतो, धागा असतो, मेणाचं वजन मोजलं जातं किंवा 0.5% घट देखील ग्राहकाला हजारो रुपये चुना लावू शकते. मग आता हे 0.5 म्हणजे एका धाग्याची किंमत, आता सोन्याची किंमत आपल्याला माहीतच आहे कसं तोळ्यावर ग्रामवर मोजलं जातं. मग त्यात आपण कसं फसलं जातो? ग्राहकाने स्वतः काट्यावर वजन 0 आहे का नाही ते पहिलं पाहिलं पाहिजे आणि दागिन्यासोबत जे काही गोष्ट असेल, धागा असेल, टॅग असेल, मेन असेल, काय असेल, ते वजा करण्याची विनंती करायची त्यांच्यासाठी किंवा ते काढून ठेवायला लावायचं आणि फक्त प्युअर सोन्याचं जे आहे तेच वजन करायला लावायचं. आता 5वी बघा, बायबॅक पॉलिसी. खरेदी करताना गोड बोलून आम्ही हे सोने पूर्ण भावात परत घेऊ असे सांगितले जाते. बरोबर आहे. मग त्यात फसवणूक कशी होते बघा. कशी होते? जेव्हा ग्राहक तेच सोनं विकायला जातो तेव्हा हे जुने मॉडेल आहे, यात भेसळ आहे, किंवा हे आम्ही फक्त आमच्याच दुकानातले बिल तसेच इतर भाव असेल तरच इतर भावामध्ये आम्ही तुम्हाला ते देऊ, अशी अट पुढे केल्या जातात. मग मेकिंग चार्जेस, GSTचे पैसे तर पूर्णपणे कापले जातात, पण सोन्याच्याही वजनात ही कपात केली जाते. तिथं आपण कसे फसतो? खरेदी करताना बायबॅकच्या अटी
लेखी न घेतल्यामुळे ग्राहकाला ऐनवेळी कमी पैसे स्वीकारावे लागतात. तर यासाठी एक 2 ॲप आहेत फसवणूक टाळण्यासाठी. गोल्डन टिप्समध्ये तुम्हाला सांगतो, BIS केअर ॲप. नेहमी या ॲपवर HUID क्रमांक तपासा. नेट वेट बिल बनवण्यापूर्वी सोन्यातील जे खडे असतात ते वजा करायचे सांगा. असे आणखी आहेत. त्याच्यामध्ये पहा 6वा प्रकार आहे टाका. हे एक महत्त्वाचं आहे बघा. कॅडमियन सोल्डरिंग फ्रॉड म्हणतात बघा याला. सोनं तयार करताना 2 भाग जोडले जातात, त्याला आपण सोल्डर करतो किंवा टाका लावतो म्हणतो. मग यात फसवणूक कशी होते? टाका लावण्यापूर्वी म्हणजे जे टाका आपल्याला लावायचा असतो, तर पूर्वी टाका लावण्यासाठी कमी शुद्धतेचं सोनं वापरलं जायचं किंवा कॅडमियन नावाचा धातू वापरला जायचा. काही दुकानदार आजही 22 कॅरेट सोन्याच्या जोडणीसाठी 18 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचं सोनं वापरतात. मग तिथं फसवणूक होते आपली. कशी होते? जेव्हा पूर्ण दागिन्याचे वजन केले जाते तेव्हा त्यातील कमी शुद्धतेच्या टाक्याचे वजनही 22 कॅरेटच्या भावाने मोजले जाते. मग आता तो थोडेच म्हणतो की आता हे शोल्डरिंग केलेलं आहे किंवा हा जॉईंट दिलेला आहे, मी टाका दिलेला, याचं वजन मी 18ने पकडतो. नाही पकडत. मग तेव्हा सरासरी त्याची शुद्धता ही सोन्याची कमीच होते. 7वा प्रकार आहे बघा, वेस्टेजच्या नावाखाली लूट. म्हणजे दागिना घडवताना थोडे सोने वाया जाते असे सांगून दुकानदार वेस्टेज चार्जेस लावतात. आता कसा वाया जातो? हे तर किती मौल्यवान आहे, वाया कसं जाऊ देईन माणूस? आता यात कशी फसवणूक होते बघा. आधुनिक मशिनरीमुळे आता सोने वाया जाण्याचे प्रमाण खूप कमी झाले, साधारण 1 ते 3%. तरी दुकानदार सांगतात 10 ते 15% सोनं वाया गेलं. असं तर नाही होणार. मग आपण तिथं कसं फसले जातो? ग्राहक मेकिंग चार्जेसवर घासाघाशी करतो पण वेस्टेजकडे दुर्लक्ष करतो. दुकानदार मेकिंग चार्जेस कमी दाखवून वेस्टेज वाढवून लावतो आणि आपले नुकसान भरून काढतो. इंटरेस्टिंग आहे. आता पुढचे पहा, जुने सोने बदलण्याची होणारी कटौती. ओल्ड गोल्ड एक्सचेंज. आपल्याकडचं घरचं जुनं घेऊन जातो विकायला. अनेक लोक जुने दागिने मोडून नवीन दागिने घेतात. इथंच आपली खरी फसवणूक होण्याची शक्यता असते. कशी फसवणूक होते? तुमचे जुने सोने किंवा शुद्ध असले, तुमचं जुनं सोनं किती जर शुद्ध असलं तरी ते वितळल्यावर त्याची शुद्धता कमी होते, कमी झाली आहे असे सांगून आपली फसवणूक केली जाते. किंवा आमच्या दुकानाचे हे सोने नाही म्हणून सरासरी आपलं 10 ते 20% वजन कापलं जातं. कसे कापतात? ग्राहकाला वाटते की जुन्या दागिन्याचा चांगला भाव मिळतोय, पण प्रत्यक्षात मिलिंगच्या प्रक्रियेत दाखवलेली घट किंवा वाढीव कपात यामुळे ग्राहक फसला जातो. आता 9 आहे GST आणि कच्चा व्यवहार. आपल्याला तर लक्षात येत नाही ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, GST. काही दुकानदार GST वाचवा असे सांगून कच्च्या चिठ्ठीवर व्यवहार लिहून देतो. आपल्या गावाकडं तसंच होतं. कशी फसवणूक होते ते? 3% GST वाचवण्यासाठी ग्राहक पक्के बिल घेत नाहीत. मग कसे फसले जातात? पक्के बिल नसल्यामुळं त्या सोन्याची शुद्धता कोणतीही कायदेशीर हमी उरत नाही. जर नंतर ते सोने बनावट निघाले तर तुम्ही पोलिसाला किंवा ग्राहक न्यायालयाची तक्रार करू शकत नाही. दुकानदार ते सोने ओळखण्यासाठी नकार देऊ शकतो. दुकानदार थोडी म्हणून ते मी दिलंय, मी हे वजा करण्यासाठी दिलंय तुला, किंवा GST तुझी वाचवली मी त्याच्यामधून, नाही सांगणार. आणि सर्वात शेवट फेस्टिवल ऑफर. सणासुदीत काय म्हणतात? मेकिंग चार्जेसवर 50% ते 100% पर्यंत सूट अशी जाहिरात दिली जाते. कशी होते फसवणूक तिथं? अशा ऑफर्समध्ये अनेकदा सोन्यांचे प्रति ग्रॅम दर मार्केट रेटपेक्षा थोडा वाढवून लावला जाऊ शकतो. मग कसे फसतो आपण तिथं? एका हाताने सूट तर दुसऱ्या हाताने वाढीव दर वसूल केले जातात आपल्याकडून. ग्राहक फक्त सूट हा शब्द पाहून बोलतो आणि एकूण बिल हे तपासत नाही. आता मी एक तुम्हाला छोटासा चार्ट दाखवतो. या चार्टवर तुम्ही पहा फसवणुकीचे प्रकार आणि काय तपासायला पाहिजे. तर टाकामध्ये बघा, नेहमी झिंक बेस्ड किंवा गोल्ड बेस्ड सोल्डरिंग असलेला दागिना त्यांना मागा. वेस्टेजमध्ये जे वेस्टेज आहे, वेस्टेज आणि मेकिंग चार्जेस मिळून एकूण किमतीचे 10 ते 12% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. हे एक तपासायला पाहिजे. जुनं सोनं जे असतं आपल्यापाशी तर त्याचं तुमचे सोने दुसऱ्या एखाद्या दुकानात आधी तपासून किती कॅरेट आहे, किती काय आहे ते एकदा पाहून घ्या आणि मगच विकायला जा. आणि ज्यावेळेस ऑफर असते तर त्या ऑफरवर एकदा लक्ष द्यायला पाहिजे आपण, की ऑफरमध्ये
ऑफर असलेल्या दिवशी इतर 2-3 दुकानात सोन्याचा भाव फोन करून तरी नक्की विचारा. नाही तर तुम्ही दुसऱ्या दुकानात जाऊनही तो भाव पाहू शकता. आणि एक महत्त्वाची सूचना देणार आहे तुम्हाला ती, पण त्यासाठी मित्रांनो अगोदर 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. BIS केअर हे जे ॲप आहे हे भारत सरकारचं अधिकृत ॲप आहे. यावर तुम्ही सोन्यावर असलेला HUID क्रमांक टाकून त्याची शुद्धता, हॉलमार्किंग केंद्र किंवा कोणासाठी तो दागिना बनवला आहे हे तुम्ही तपासू शकता. हे एक आहे BIS केअर ॲप आणि प्ले स्टोअरवर हे अवेलेबल आहे. आणि दुसरं जे आहे IBJ हे इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनचं रेट ॲप आहे. या ॲपवर तुम्हाला दररोज सोन्याचे अधिकृत मार्केट रेट पाहायला मिळतात. यामुळे जे काय दुकानदार असतील ते वाढीव दराने तुम्हाला सोनं विकणार नाहीत याची खात्री तुम्हाला करता येईल. हे पण दोन्ही ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर अवेलेबल आहेत. तुम्ही तिथून ते डाउनलोड करून ज्यावेळेस तुम्हाला जायचं दुकानात त्याच्या अगोदर पाहू शकता. आता सर्वात महत्त्वाची सूचना, तुम्ही जेव्हाही सोने घ्यायला जाता तेव्हा स्वतःच कॅल्क्युलेटर सोबत ठेवा किंवा मोबाईल तर प्रत्येकापाशी असतो, त्यावर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा. दुकानदार सांगतोय या आकड्याकर डोळे झाकून विश्वास ठेवूच नका. त्यांच्याकडे विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः हिशोब करा, कधीही चांगलं. स्वतः जर तुम्ही कॅल्क्युलेटर काढलं किती पर्सेंट आहे काय आहे, कमीत कमी तुम्हाला याच्यामध्ये तुमची फसवणूक ही कमी होऊ शकते. तर मित्रांनो तुम्हाला जर आणखी अशाच काही गोष्टीची माहिती पाहिजे असेल की आणखी कशा प्रकारे फसवणूक केली जाऊ शकते तर मी पार्ट 2 नक्की बनेल. परंतु यामध्ये तुम्हाला कमेंट करून सांगावं लागेल की पार्ट 2 नक्की आणा म्हणून, कारण की आणखी असे असंख्य प्रकार आहेत माझ्याकडे जे मला माहीत आहेत. याविषयी तुम्हाला नक्की समजेल, नक्की सांगा. धन्यवाद.